हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर। अमित शहांना पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रीपद, राजनाथ सिंह यांची संरक्षण मंत्रिपदी वर्णी, तर एस जयशंकर यांच्याकडे पुन्हा एकदा परराष्ट्र खात्याची जबाबदारी। नितीन गडकरींना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी, तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास राज्यमंत्रीपदी। जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रीपद, तर निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा केंद्रीय अर्थ खातं। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला कधीही सोडणार नाही। भटकती आत्मा या मोदींच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणता तारतम्य आहे का, पवारांची टीका। महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटपामध्ये रक्षा खडसेंकडे क्रीडा राज्यमंत्रीपद, मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण खातं, तर प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय आणि रामदास आठवलेंना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी। शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। मेळाव्यात बोलताना दादांना पवारांची आठवण, तर वेगळं घर करून मेळावा साजरा करणाऱ्यांचे आभार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 2002 साली पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार साहेबांना कुणकुण होती। साहेबांनी 4 वेळा अजितदादांना वेडं बनवलं, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला टोला। 7 वर्षांचा अनुभव तरी देखील शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं, सुनील तटकरेंचा शरद पवारांना सवाल। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन, अजितदादांचं वक्तव्य, तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। शिंदेना मिळतील तेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्या, भुजबळांची महायुतीकडे मागणी, तर 400 पारचा नारा संविधानाच्या बदलाच्या अफवेमुळे घाबरलेल्या समाजाला सोबत आणण्यासाठी कामाला लागा, भुजबळांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधणार, मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, याचिकेमध्ये परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, परभणीमध्ये 2 महिला पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना, तर धाराशिवमधील नदी नाले तुडुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।